नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळलेच असेल की आजचा आपला व्हिडिओ कशाचा आहे. कल्पना करा, एक असा काळ जेव्हा पृथ्वीवर अधर्म पसरले होते, राक्षसांचा अत्याचार वाढला होता, देवताही भयभीत झाल्या होत्या आणि त्याचवेळी या सगळ्यांचा अंत करण्यासाठी स्वयं भगवान विष्णूंनी मानवरूप घेण्याचा निर्णय घेतला. ही आहे प्रभू श्रीरामांच्या दिव्य अवताराची अद्भुत कथा. चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता सुरू करूया प्रभू श्रीरामांची दिव्य कथा. अत्यंत प्राचीन काळात अयोध्या नावाचे एक सुंदर, समृद्ध आणि धर्मनिष्ठ राज्य होते. त्या राज्यावर राजा दशरथ राज्य करत होते. ते अत्यंत पराक्रमी, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल्य राजा होते. त्यांच्या राज्यात सर्वत्र सुख शांती होती. पण एक मोठी वेदना त्यांच्या मनात होती. त्यांना कोणताही वारस नव्हता. राजा दशरथांच्या 3 राण्या होत्या, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पण वर्ष उलटूनही त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे राजा आणि राण्या खूप दुःखी असत. मित्रांनो, एके दिवशी राजगुरू वसिष्ठांनी राजाला सल्ला दिला की, राजन, तुम्ही पुत्र कामेष्टी यज्ञ करा. या यज्ञामुळे तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. राजा दशरथांनी त्वरित यज्ञाची तयारी सुरू केली. संपूर्ण अयोध्या सजली. ऋषीमुनींना आमंत्रण दिलं गेलं. हा यज्ञ मोठ्या श्रद्धेने आणि विधीपूर्वक पार पडला. यज्ञ संपल्यानंतर अग्निदेव प्रगट झाले आणि त्यांनी दिव्य पायस, यज्ञ खीर राजाला दिली. त्यांनी सांगितलं, ही पायस तुमच्या राण्यांना द्या. त्यांना यामुळे दिव्य पुत्र प्राप्त होईल. राजा दशरथांनी ती पायस 3 राण्यांमध्ये वाटली. काळ पुढे सरकला आणि एक शुभ दिवस उगवला. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील 9वी तिथी. हा दिवस होता रामनवमी. मित्रांनो, त्या दिवशी राणी कौशल्याने एका दिव्य पुत्राला जन्म दिला. तो म्हणजे स्वयं भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम. त्याचवेळी कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न असे 2 पुत्र झाले. श्रीराम लहानपणापासूनच अत्यंत शांत, बुद्धिमान आणि पराक्रमी होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तेज असायचं. लक्ष्मण तर नेहमीच रामांसोबत असायचे. ते दोघे जणू एकमेकांशिवाय अपूर्ण होते. 4ही भाऊ गुरुकुलात शिक्षण घेत होते. त्यांनी वेद, शास्त्र, धनुर्विद्या आणि युद्धकला शिकली. पण त्याचबरोबर त्यांनी नम्रता, संयम आणि धर्माचे पालन देखील शिकले. मित्रांनो, एके दिवशी महान ऋषी विश्वामित्र अयोध्येत आले. त्यांनी राजा दशरथांकडे विनंती केली, माझ्या यज्ञात राक्षस वारंवार विघ्न आणतायत. मला तुमच्या राम आणि लक्ष्मणची मदत हवी आहे. राजा दशरथ घाबरले, कारण राम अजून लहान होते. पण गुरु वसिष्ठांनी सांगितलं, राम साधे मूल नाही, ते दिव्य शक्तीचे धनी आहेत. राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत जंगलात गेले. तेथे त्यांनी ताडका नावाच्या राक्षसीचा वध केला आणि अनेक राक्षसांचा नाश केला. मित्रांनो, यानंतर ते मिथिला नगरीत पोहोचले. तेथे राजा जनक यांनी त्यांच्या कन्या सीतेसाठी स्वयंवर ठेवला होता. शिवधनुष्य उचलून तोडणारा वीरच सीतेशी विवाह करू शकणार होता. अनेक राजे प्रयत्न करून थकले, पण जेव्हा श्रीराम यांनी सहजपणे ते धनुष्य उचलून तोडलं, तेव्हा सगळे थक्क झाले. सीता आणि रामाचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. मित्रांनो, अयोध्येत परतल्यानंतर काही काळातच राजा दशरथांनी रामांना राजा बनवण्याचा निर्णय घेतला. पण कैकेयीच्या मनात मंथरनाने विष भरलं होतं. तिने दशरथांना तिच्या 2 वचनांची आठवण करून दिली.
भरताला राजा बनवणे आणि रामाला 14 वर्षाचा वनवास द्यावा. राजा दशरथ खूप दुःखी झाले, पण त्यांनी वचन पाळलं. श्रीरामांनी कोणतीही तक्रार न करता वनवास स्वीकारला. सीता आणि लक्ष्मण ही त्यांच्यासोबत गेले. मित्रांनो, वनात त्यांनी अनेक ऋषींचे रक्षण केले, पण त्याचवेळी एक भयंकर घटना घडली. लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले. राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले. पुढे त्यांची भेट हनुमानाशी झाली. हनुमानांनी त्यांना सुग्रीवांशी भेट घडवून आणली. वानरसेनेच्या मदतीने त्यांनी सीतेचा शोध घेतला. हनुमान लंकेत गेले, सीतामातेला भेटले आणि रामांचा संदेश दिला. मित्रांनो, समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेवर आक्रमण केलं. रावण आणि राम यांच्यात भीषण युद्ध झालं. शेवटी रामांनी रावणाचा वध केला. सीतेची सुटका झाली. प्रभू श्रीरामांच्या 14 वर्षाच्या त्या वनवासात संपल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले. त्यांचा भव्य स्वागत समारंभ झाला आणि रामांचा राज्याभिषेक झाला. रामकथा आपल्याला शिकवते, सत्य आणि धर्म नेहमी जिंकतात. वचन पाळणे सर्वात मोठे कर्तव्य आहे. संकटांमध्येही संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही श्रीरामांची दिव्य कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रामनवमीच्या या पवित्र दिवशी जय श्रीराम कमेंटमध्ये जरूर लिहा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.